शिर्डीतील साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। साईबाबा संस्थानला मेलद्वारे ही धमकी देण्यात आली। या धमकीनंतर साईबाबा मंदिराची सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे। शिर्डीच्या साई मंदिरातील हजारो सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस पथकं भक्तांची काळजी घेण्यास सक्षम आहेत। त्यामुळे देशभरातील साई भक्तांनी कोणतीही भीती न बाळगता साई दर्शनाला यावं असं आवाहन साई मंदिरचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले। राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे। यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही उपस्थित राहतील। इंद्रायणी नदीला जलपर्णीने विळखा घातलाय। इंद्रायणी नदीचा प्रवाह शांत असलेल्या भागात जलपर्णींचा विळखा पाहायला मिळतोय, तर वाहत्या पात्रात निर्माण झालेल्या फेसामुळे इंद्रायणी प्रदूषित झाली आहे। नदीपात्रात आजही फेसाचं साम्राज्य कायम आहे। नदीपात्रात कंपन्यांमधील केमिकल मिश्रित पाणी सोडलं जात असल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। मुंबईतील एल्फिस्टन पुलाजवळील रहिवाशांना घरे खाली करण्याची शासनाकडून नोटीस देण्यात आली। यानंतर स्थानिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत आपली व्यथा मांडली। जो कोणी येईल त्याला सांगा राज ठाकरेंशी बोलणं झालंय, योग्य माहिती मिळाल्याशिवाय घरं खाली होणार नाहीत अशी तंबी राज ठाकरेंनी दिली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्यापही न्याय मिळालेला नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या संतोष देशमुख यांच्या बहिणीनं न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार केलाय। नीट पेपर लीक प्रकरणात 26 MBBS विद्यार्थी दोषी आढळले असून त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेत। याशिवाय 14 विद्यार्थ्यांचे प्रवेशही रद्द करण्यात आले। पुण्याच्या शिरूरमध्ये धर्मांतरासाठी आमिष दाखवून दबाव टाकत हिंदू कुटुंबाला ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला। मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी झाली। मुंबईकडे जाणाऱ्या आणि कोकणात येणाऱ्या दोन्हीही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। गेल्या अनेक दिवसांपासून पुण्याच्या सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी होत आहे। ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी सिंहगड रोडची पाहणी केली। कल्याण स्टेशन जवळील बाजारपेठेत खरेदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करून हातचलाखी दाखवत महिलेने सोन्याची अंगठी लंपास केली। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पोलिसांनी तातडीने महिलेला अटक करावी अशी मागणी करण्यात आली। भिवंडीत महिलेने 3 मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली। पती रात्रपाळीस कामावर गेला असताना ही दुर्घटना घडली। पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झालाय। मद्यधुंद कार चालकानं दुचाकी स्वाराला चिरडलंय। यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली। उरण पोलिसांनी किनारपट्टीवर सुरक्षा वाढवून तालुक्यातील अनेक भागांमध्ये जोरदार कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले। 3 पोलीस अधिकारी 30 अंमलदार यांच्या माध्यमातून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। नागपूर शहरातील पारडी शांतीनगर भागामध्ये अवकाळी पाऊस बरसला। हवामान विभागाने विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता। दरम्यान नागपूर शहरातील काही भागांमध्ये गारपीट झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला। गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालाय। वर्धा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब तर घरांवरील पत्रेही उडून गेले। अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची देखील तारांबळ उडाली। पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या परिसरातील विहिरी आणि बोरवेलमधील पाण्याने तळ गाठलाय। त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील परिसरात 10 ते 15 दिवसांनंतर पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत। यावेळी पाण्यासाठी संतप्त नागरिकांनी नगर परिषदेवर धडक देत तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली।
जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये तापमानाचा पारा 44.8 अंशांवर गेलाय। राजस्थान आणि गुजरातकडून वाहणारे पश्चिमी उत्तरी वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा चढाच आहे। तर आजपासून पुढील 2 दिवस शहराचा पारा 45 अंशांवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। सोलापूरचा यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 44 अंशांवर गेल्यानं हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। उन्हाच्या तीव्र झळांमुळे सोलापूरकर हैराण झालेत। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील 2 शाळांमधील 242 विद्यार्थ्यांपैकी 71 विद्यार्थ्यांमध्ये मधुमेहपूर्व लक्षणे आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीनंतर हा अहवाल देण्यात आला। बालविवाह रोखण्यात प्रशासनाची मोहीम यशस्वी झाली आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 29 बालविवाह थांबवण्यात महिला बाल कल्याण विभागाला यश आलंय। पालघरच्या तलासरीत एका महिलेसह पुरुषावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केलाय। हल्ल्यात महिला आणि पुरुष दोघेही गंभीर जखमी झाले आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी स्थानिकांनी केली। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घाटपुरी पिंपळगाव राजा या 2 गावांना जोडणाऱ्या 10 किलोमीटर रस्त्याचं बांधकाम सुरू आहे। मात्र दुहेरी मार्ग अरुंद असल्यानं दररोज अपघात घडतात। एसटी बस पलटल्यानंही 12 प्रवासी जखमी झाले होते। मात्र MMRDCचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिक संतापले। मालेगावच्या सोयगाव ग्रामपंचायतीच्या आवारात गुंडा राज पाहायला मिळालाय। दारुडे, नशेडी आणि गुन्हेगारांचा अड्डा बनलाय। पहाटेपर्यंत गावगुंड मद्यपान करून धिंगाणा घालतात। त्यामुळे महिला आणि तरुणी भयभीत झाल्यात। या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी इथल्या महिलांनी केली। रायगडातील मच्छीमार बोटींनी 8,500 लिटर डिझेल कोटा मंजूर झालाय। त्यातून 2,000 मच्छीमारांना लाभ मिळणार आहे। मासेमारी परवाना असलेल्या अधिकृत मासेमारी नौकांनाच डिझेल कोटा मंजूर करण्यात आला। वादळी वाऱ्यामुळे गोंदियातील बटाणा येथील सुनील वाघाडे यांच्या घरावरील छत उडाल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालंय। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही। नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते। सांगलीच्या चिंचोलीमधील मोराचा सुंदर नृत्याविष्कार कॅमेऱ्यात कैद झालाय। रंगीत पिसारा फुलवून मोराने 20 मिनिटं केलेलं नृत्य नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवलं। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील गोर्रे येथे आंघोळीसाठी गेलेल्या 2 तरुणांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय। पाण्याचा अंदाज न आल्यानं प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली। याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही तरुणांचा शोध घेतल्यानंतर घटनास्थळावरून 100 मीटर अंतरावर दोन्हीही मृतदेह सापडले। सांगलीच्या हरिपूरमध्ये भटक्या कुत्र्यानं एका 5 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केलाय। या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झालाय। त्यामुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला। निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला। निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। मात्र आता त्याचा सरकारला विसर पडल्यानं शेतकरी आक्रमक झाले। बुलढाण्यात उभाटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह 200 शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झाले। नाशकातील श्रीरामपूर रोड परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारलाय। नाशिकमध्ये होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांना आजारांचा सामना करावा लागतोय। मोर्चे काढूनही शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला।